मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते आत्म आणि सकारात्मक वाढ, मानसिक आरोग्य आणि कल्याण यांचा परस्पर संबंध. म्हणजे आपण आज जे बोलणार आहोत ते सेल्फ आणि पॉझिटिव्ह ग्रोथ ह्याबद्दल बोलणार आहोत. त्यातला आपलं हे पहिला भाग आहे हा, जो की आपण मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ आणि वेलबिईंग याच्याबद्दल बोलणार आहोत. मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीची संकल्पना. जागतिक आरोग्य संघटनेने 1948 मध्ये आरोग्याची व्याख्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची संपूर्ण स्थिती म्हणून केली आहे आणि केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही. त्यामुळे आरोग्याविषयी बोलताना आरोग्याच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करून सर्व समावेशक दृष्टिकोन घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या व्यक्तीची सकारात्मक वाढ आणि कल्याण होऊ शकेल. आता आपण जेव्हा बोलतो की आपण जेव्हा आरोग्य याविषयी बोलतो तेव्हा आपल्या मनात पहिलं काय येतं तर शारीरिक आरोग्य येतं. का? कारण जेव्हा काही शारीरिक आरोग्य शारीरिक आपल्याला काही त्रास होत असतात तेव्हा आपल्याला ते लगेच कळून येतात. जसं की पोटात दुखणं, ताप येणं, सर्दी खोकला होणं किंवा आपल्याला इतर काही त्रास असतील किंवा कुठल्या आपल्याला ऑपरेशन असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या शारीरिक आपल्या आरोग्याशी संबंधित असतात आणि त्या आपल्याला लगेच जाणवतात. पण मानसिक आणि सामाजिक आरोग्य या दोन अतिशय महत्वाचे घटक आहेत की जे आपल्या आरोग्याविषयी आपल्याला जास्त माहिती देतात. म्हणजे कसं तर मानसिक आरोग्य जर चांगलं नसेल तर शारीरिक आरोग्य सुद्धा आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहू शकत नाही. कारण आपण जेव्हा मानसिक आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा एकतर आपलं मन ही एक अशी गोष्ट असते की जी आपण कोणाला आपल्याला ती दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्या मनात काय काय घडतंय आणि काय होतंय ह्यापेक्षा जास्त आपल्याला ते शारीरिकरित्या जास्त जाणवतं. पण खूप आपले शारीरिक आजार असे आहेत की जे आपल्या मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत, की जेणे की आपण म्हणतो की डायबिटीज. तर डायबिटीज ही अशी गोष्ट आहे की जर आपल्याला खूप स्ट्रेस असेल, टेन्शन असेल तर खूप जणांना डायबिटीज होतो. सो ह्या गोष्टी अशा आहेत ना की तिन्ही गोष्टी एकत्र जेव्हा आपण बघतो त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. आणि WHO नी 1948 मध्ये ही व्याख्या दिलेली आहे. मुख्यतः मानसिक आरोग्य हे मानसिक विकारांच्या अनुपस्थितीच्या संदर्भात स्पष्ट केले जाते. तथापि मानसिक आरोग्य म्हणजे केवळ विकारांची अनुपस्थिती नाही तर त्या पलीकडे जाते. जर एखाद्या व्यक्तीला कोणतेही मानसिक विकार नसतील तर हे सूचित करू शकत नाही की तिचे मानसिक आरोग्य चांगले आहे. म्हणजे काय की मानसिक विकार किंवा एक कुठलाही मेंटल डिसऑर्डर आहे म्हणजेच मानसिक आरोग्य वाईट आहे असं नाही. तर मेंटल हेल्थ चांगली असणं म्हणजे काय तर आपण पॉझिटिव्ह असणं, आपण आनंदी असणं, आपण समाधानी असणं हे सुद्धा मानसिक आरोग्याबद्दल खूप बोलून जातं. प्रश्न असा आहे की चांगले मानसिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी उपस्थित काय असणे आवश्यक आहे. तर शारीरिक आरोग्याप्रमाणे आपण म्हणतो की एखाद्याने व्यायाम करणे, सकस आहार घेणे, योग्य विश्रांती घेणे आणि चांगल्या आरोग्य पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सकारात्मक मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी काय करावे लागेल. म्हणजे आता आपण जेव्हा शारीरिक आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला परत मी म्हणलं तसं की जे काही आपल्या समोर आहे तेच आपण हे करतो की आपल्याला चांगलं खाणं, चांगला व्यायाम करणं, चांगली झोप घेणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण मानसिक आरोग्य चांगलं मिळवण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे. तर यामुळे मानसिक आरोग्याची निरपेक्ष उपस्थिती किंवा अनुपस्थिती ऐवजी निरंतरतेवर व्याख्या केली गेली आहे. केज यांनी मेंटल हेल्थ कंटिन्युअम
वरती काम केलं होतं. त्यानुसार मानसिक आरोग्याचे 4 चतुर्भुजांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते आणि सातत्यवर मानसिक आरोग्य आणि मानसिक विकारांची उपस्थिती आणि अनुपस्थिती त्यावर आधारित आहे. अशा प्रकारे मानसिक आरोग्याची उच्च उपस्थिती आणि मानसिक विकारांची कमी उपस्थिती यामुळे एक उत्कर्ष अवस्थेकडे नेईल, ज्यामध्ये मनोवैज्ञानिक आरोग्याचा चांगल्या पातळीचे वैशिष्ट्य आहे. सो जेव्हा असं होतं की तो जो कंटिन्युअम असतो केस ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्यावरती, तर बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा मेंटल हेल्थ आणि कुठलाही एक मेंटल डिसऑर्डर जेव्हा नसतो किंवा आपलं जेव्हा बाकी मन हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं आणि कुठलाही शारीरिक जेव्हा त्रास नसतो, तेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्याची हेल्थ ही खूप चांगली आहे. मेंटल हेल्थ हा काही एक खूप साधा किंवा एक असा खूप सोपा फिनॉमिना नाही आहे, परंतु तिचे विविध पैलू असू शकतात आणि विविध घटक आणि संदर्भांमुळे प्रभावित होऊ शकतात. मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स ही जी थिअरी आहे किंवा मॅस्लोज थिअरी ऑफ डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर एक असा हे केलाय, पिरिमिड काढलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वात बेसिक आपले जे नीड्स असतात, म्हणजे की शारीरिक आणि कुठलेही फिजिओलॉजिकल आणि फिजिकल नीड्स, की जसे की अन्न, हवा, झोप, सिक्युरिटी असणं किंवा सुरक्षित वाटणं, या सगळ्या हे असतात, म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स असतात. आणि जसं जसं आपण त्या पिरिमिडच्या वरती जातो तसं तसं सायकोलॉजिकल नीड्स कडे आपण जास्तीत जास्त, सायकोलॉजिकल नीड्स आपल्याला मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त काम करत असतो. जसं की प्रेम असेल, आपुलकी असेल, स्वाभिमान असेल, यासारख्या उच्च मानसिक गरजांपर्यंत माणूस पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. स्ववास्तविकता आणि पदानुक्रमाच्या शीर्षस्थानी पलीकडे जाण्याची आवश्यकता असते. या गरजा पूर्ण केल्याने व्यक्तीचा आनंद आणि सकारात्मक वाढ ही सुद्धा होत असते. जरी मास्लोच्या सिद्धांताने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे आणि आपल्या प्रभावी कार्यप्रणाली आणि आरोग्यामध्ये विविध गरजांच्या महत्वावर लक्ष केंद्रित केले आहे, तरीही पदानुक्रमावर टीका केली गेली आहे की गरजा अस्तित्वात असू शकतात आणि कमी ते उच्च क्रमाने कार्य करणे आवश्यक नाही. कमी गरजा दुर्लक्षित केल्या गेल्या किंवा पूर्ण झाल्या नसल्या तरीही व्यक्ती उच्च ऑर्डरच्या गरजांसाठी आकांक्षा बाळगू शकते. तशीच एरिक्सनची थिअरी आहे, थिअरी ऑफ डेव्हलपमेंट, की ज्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन गोष्टींचा अभ्यास केला होता आणि त्यांनी 8 डेव्हलपमेंटल स्टेजेस ह्या हे केल्या होत्या, म्हणजे ह्या मांडल्या होत्या. जसं की इन्फन्सी, चाइल्डहुड, अडॉलसंट, अडल्टहुड आणि ओल्ड एज. सो ह्या ज्या 8 हे होत्या, म्हणजे बाल्यावस्था, बालपण, पौगंडावस्था, प्रौढत्व आणि म्हातारपण, या सगळ्या विकासाच्या टप्प्यांवर त्यांनी काम केलं होतं आणि प्रत्येक टप्प्यासाठी व्यक्तीने विशिष्ट कौशल्य आत्मसात करणं आणि योग्य विकासासाठी आणि पुढील टप्प्यावर सहज संक्रमण करण्यासाठी विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. ही मनोसामाजिक कौशल्ये आत्मसात करण्यात अक्षमतेचा परिणाम संकटात होतो आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि इतर ह्याच्यावरती होत असतो. उदाहरणार्थ, पौगंड अवस्थेतील अवस्था ओळखीच्या संकटाद्वारे दर्शविली जाते. जर किशोरवयीन व्यक्ती या टप्प्यात विकासाच्या विविध पैलूंशी संबंधित जलद आणि वैविध्यपूर्ण बदल आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी धडपडत असेल तर
पुढे समवयस्कांच्या दबावामुळे आणि किशोरवयीन व्यक्तीच्या सामाजिक किंवा आर्थिक संदर्भामुळे आपल्याला पुढे त्या स्टेजेस मध्ये प्रॉब्लेम्स जाणवू शकतात. याचा परिणाम पौगंड अवस्थेतील मानसिक आरोग्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि अत्यंत प्रकरणांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो. आपण एरिक्सनची जी थिअरी आहे ती खूप आता आपण खूप रिलेट करू शकतो की आपण खूप मुलं बघतो की जी साधारण 10वी 12वी ह्या वयोगटातली असतात आणि त्यांना आत्महत्या करणं किंवा कुठल्याच गोष्टीची त्यांना समाधानी न वाटणं, खूप प्रेशर वाटणं अभ्यासाचं म्हणा किंवा इतर पेअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो की मित्रमैत्रिणींकडनं एक जाणवणारं प्रेशर असतं. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्या पर्टिक्युलर एज मध्ये होत असतात आणि त्या एजमध्ये जर त्या नीड्स फुलफिल झाल्या नाहीत तर त्याचा परिणाम हा पुढे माणसाला होऊ शकतो. आता आपल्याला म्हणजे मेंटल हेल्थ अफेक्ट करणारे काही फॅक्टर्स असतात. फॅक्ट म्हणजे इथे आता थोडंसं चूक झालेली आहे. मेंटल हेल्थ पाहिजे म्हणजे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक असं पाहिजे तिथे. तर व्यक्ती किंवा स्वतःशी संबंधित काही घटक असतात. रिलेशनशिप्स म्हणजे संबंध आणि परस्पर संबंधित घटक असू शकतात आणि कामाशी रिलेटेड काही घटक असू शकतात की ज्याचा आपल्या मनावरती खूप जास्त परिणाम होऊ शकतो. आता पर्सन किंवा सेल्फ रिलेटेड फॅक्टर्स म्हणजे काय, तर जे फॅक्टर्स माझ्या स्वतःशी रिलेटेड आहेत. खूपदा असं होतं ना की एखादी मुलगी असते तर ती स्वतः कशी दिसते यावर ती कधीच सॅटिस्फाईड नसते. तिला असं वाटत असतं की मी चांगली दिसतच नाही, माझ्या मैत्रिणीच माझ्यापेक्षा खूप चांगल्या दिसतात, मग लोक मला नावच ठेवतील का, मग मी खूप जाडच आहे का, खूप बारीकच आहे का. ह्या सगळ्याचा जेव्हा मुली अति विचार करतात आणि त्या एक अगदी पर्टिक्युलर त्या पौगंड अवस्थेतील स्टेजमध्ये जेव्हा असतात तेव्हा मुलींना याचा त्रास खूप जास्त होऊ शकतो. तसंच की मुलांमध्ये हल्ली असतं की अरे तुला गर्लफ्रेंड नाहीये, तू रिलेशनशिप मध्ये नाहीयेस म्हणजे तू खूप काहीतरी मोठी चूक करतोयस आयुष्यात, असं दर्शवलं जातं की जेणेकरून मुलांना पर्टिक्युलरली ह्याचा खूप त्रास होऊ शकतो. कारण मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे म्हणजे माझ्यामधला जो एक मेल इगो आहे तो कुठेतरी हर्ट होतोय का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग मी उंच नाहीये, मग मी चांगला दिसत नाहीये का वगैरे हे जे सगळे इश्यूज असतात ना ते स्वतःशी रिलेटेड असतात आणि त्यांनी काय होतं तर आपला कॉन्फिडन्स आणि आपला स्वतःबद्दलचा जो एक सेल्फ एस्टीम असते आपली ती कमी व्हायला लागते आणि दिस कॅन लीड टू अशा मेंटल इश्यूज लाईक डिप्रेशन असू शकतं, अँझायटी असू शकतं की जे पुढे जाऊन त्याचा मुलांना खूप त्रास होऊ शकतो. परस्पर संबंध किंवा इंटरपर्सनल रिलेशन्स ज्याला आपण म्हणतो. आता याच्यात कसं होतं ना, इंटरपर्सनल रिलेशन्स मध्ये मित्रमैत्रिणींमधले संबंध, आई वडिलांशी असणारे संबंध, बाकी फॅमिलीशी असणारे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही बघितलं असेल की एक पर्टिक्युलर एज जे आपण म्हणतो अडॉलसेंट आणि टीनेज वगैरे ते जे वय असतं त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं तर मुलांना आपले आई वडील हे सर्वात मोठे शत्रू वाटायला लागतात. आणि ते का वाटायला लागतात, कारण का त्यांना आई वडील सांगतील ते कुठलीच गोष्ट पटत नाही, त्यांना बाहेरचं जग हे जास्त चांगलं दिसत असतं आणि त्यामुळे मुलं ते हे पर्टिक्युलर वय असतं की जेव्हा मुलं घसरण्याची खूप शक्यता असते. आता घसरण्याची म्हणजे काय तर काही मुलं असतात की जे कुठल्या तरी ऍडिक्शनला भरीस पडू शकतात. काही मुलांचा कॉन्फिडन्स इतका कमी होतो की त्यांना पुढे काही करणं अवघड होतं आणि ह्या सगळ्यामध्ये असं होतं की आई वडील एका वेगळ्या स्टेजला असतात, मुलं एका वेगळ्या स्टेजला असतात आणि ते त्यांना मीट करणं हेही खूप अवघड जातं. सो परस्पर संबंध हे चांगले ठेवणं, कोणीही फॅमिली मेंबर असेल, कोणीही चांगले मित्रमैत्रिणी असतील, यांच्याशी रिलेशन्स चांगले डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. असं इफ यू वॉन्ट टू कीप युअर मेंटल हेल्थ व्हेरी गुड.
नेक्स्ट इज वर्क रिलेटेड काही फॅक्टर्स असतात. आता वर्क रिलेटेड मध्ये काय होतं, तर आपण जेव्हा काम करायला लागतो किंवा नोकरी करायला लागतो तेव्हा अचानक आपण एका खूप प्रोफेशनल सेटिंग मध्ये जातो की जिथे कोणीच आपला मित्र नसतो, कोणीच मैत्रीण नसते आणि तिथे आपण तेवढ्या एफिशियन्सीनी काम करणं किंवा तेवढा आपण आपला एक स्टेचर आपलं ठेवणं हे खूप गरजेचं असतं. सो इथे सुद्धा खूप जणांना त्रास होऊ शकतो. तर ह्या तिन्ही गोष्टी जर आपण चांगल्या सॉर्टेड असतील आणि जर चांगल्या ठेवल्या तर आपल्याला आपली मेंटल हेल्थ ही खूप चांगली राहू शकते. मेंटल हेल्थ आणि वेलबिंग याचा भावनांशी काय संबंध आहे? मानसिक आरोग्य आणि कल्याण याची भावनांची यामध्ये काय भूमिका आहे? तर आपण जेव्हा इमोशन्स बद्दल बोलतो किंवा भावना जेव्हा आपण कुठलीही त्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये असंख्य भावना असतात. मग त्या पॉझिटिव्ह असतील, चांगल्या असतील किंवा निगेटिव्ह असतील, काही वाईट पण असू शकतात. पण आपण आपलं मन जे आहे ते पूर्णपणे इमोशन्सनी कंट्रोल केलेलं असतं. सो भावना हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण जे काही करतो किंवा बोलतो त्या प्रत्येक गोष्टीत ते आपल्यापैकी प्रत्येकाद्वारे व्यक्त आणि अनुभवले जाते. मॉरिस म्हणतात की भावना हा एक जटिल भावनिक अनुभव आहे ज्यामध्ये पसरलेल्या शारीरिक बदलांचा समावेश होतो आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्तन पद्धतींमध्ये स्पष्टपणे व्यक्त केले जाऊ शकते. आपण मॉरिस यांनी इमोशन्स वरती खूप काम केलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही फिजिओलॉजिकल जेव्हा आपल्यामध्ये काही चेंजेस होत असतात तेव्हा आपण काही सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स आपले डेव्हलप होतात आणि जे इमोशन्सशी खूप रिलेटेड असतात. त्यामुळे इमोशन्सचे 3 भाग आहेत मेन. काही शारीरिक बदल, उदाहरणार्थ तीव्र हृदयाचे ठोके, घाम येणे किंवा श्वास कमी होणे भावनांशी संबंधित असतात. दुसरा म्हणजे परिणामी एखादी क्रिया करण्याची किंवा त्यात गुंतलेली मोहीम आणि तिसरं म्हणजे वास्तविक वर्तन किंवा कृती. सो इमोशन्स जेव्हा आपण बोलतो इमोशन्स हे फिजिओलॉजीशी रिलेटेड असू शकतात, कुठली तरी गोष्ट करण्यासाठी एनकरेजमेंटसाठी असू शकतात आणि एखादी ऍक्शन किंवा एखादं वागणं कंट्रोल करण्यासाठी सुद्धा इमोशन्सचा वापर केला जाऊ शकतो. प्लुचिकने देखील भावनांची व्याख्या सैलपणे जोडलेल्या घटनांची एक जटिल साखळी म्हणून केली आहे, जे उत्तेजकतेने सुरू होते आणि त्यात भावना, मनोवैज्ञानिक बदल, कृतीसाठी आवेग आणि विशिष्ट ध्येय निर्देशित वर्तन यांचा समावेश होतो. सो बेसिकली काय होतं की प्लुचिक यांनी सुद्धा इमोशन्स वरती खूप काम केलंय आणि त्यांना असं वाटतं की इमोशन्स ही एक खूप कॉम्प्लेक्स चेन असते की जी लूजली कनेक्टेड असते. सो जेव्हा फिलिंग्स आणि काही सायकोलॉजिकल चेंजेस किंवा इम्पल्सेस आपल्यामध्ये येतात तेव्हा आपण एखादं गोल डायरेक्टेड बिहेवियर कडे काम करायला लागतो. भावना हा चेतनेचा भावना पैलू आहे जो 3 घटकांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. एक विशिष्ट शारीरिक उत्तेजना, एक विशिष्ट वर्तन जे भावना बाहेरील जगाला प्रकट करते आणि भावनांची आंतरिक जाणीव असणं. भावनांमध्ये अंतर्गत प्रतिसाद तसेच बाह्य प्रतिसाद यांचा समावेश होतो. अंतर्गत प्रतिसादामध्ये शारीरिक पैलू आणि भावनांची स्वतःची धारणा समाविष्ट असते. बाह्य प्रतिसादामध्ये व्यक्तीची क्रिया आणि वर्तन हे समाविष्ट असतं. सो इंटरनल रिस्पॉन्स आणि एक्सटर्नल रिस्पॉन्स या 2 गोष्टी इमोशन्स मध्ये खूप प्रकर्षाने आपल्याला जाणवत असतात.
इंटरनल रिस्पॉन्स म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जे काही शारीरिक किंवा फिजिकल बदल होत असतात त्याला इंटरनली होत असतात. आणि एक्सटर्नल म्हणजे की आपलं जे वागणं दिसून येतं, आपल्या ज्या ऍक्शन्स दिसून येतात त्याला आपण एक्सटर्नल रिस्पॉन्स असं म्हणतो. अशा प्रकारे भावना ही एक जटिल संज्ञा आहे, ज्यामध्ये भावना, शारीरिक प्रतिक्रिया आणि व्यक्तीच्या क्रिया यांचा समावेश होतो. भावना हा वैयक्तिक अनुभव किंवा विशिष्ट भावनांची धारणा असते, तर भावना वेगवेगळ्या घटकांचे संयोजन असते. सो बेसिकली फिलिंग्स ही जी गोष्ट आहे हा एक पर्सनल एक्सपिरियन्स असतो किंवा आपलं परसेप्शन असतं की आपल्याला एक स्पेसिफिक इमोशन ही कशी एक्सप्रेस करायची आहे, तर त्याला आपण फिलिंग्स असं म्हणतो. काही वेळा एखाद्या व्यक्तीला एखाद्या भावनेबद्दल काय समजते किंवा वाटते आणि इतरांना तिच्या किंवा त्याच्या बाह्य शारीरिक आणि वर्तणुकीच्या पैलूंवर आधारित भावना समजते, यात फरक असू शकतो. ते मला एखादी गोष्ट कशी वाटते किंवा मला ती कशी फील होते आणि समोरच्याला कशी फील होते याच्यामध्ये बराच फरक असू शकतो. भावनांना मूड पासून देखील वेगळे केले जाऊ शकते, जे कमी तीव्रतेच्या सामान्य व्यापक भावना आहेत आणि दीर्घकाळ टिकतात. पुढे भावनांच्या विपरीत मूड कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय दिसू शकतात. ते विशेषतः काहीतरी किंवा कोणाकडे निर्देशित केलेले नाहीत. सो आपण जेव्हा मूड बद्दल बोलतो, आता भावना आणि मूड या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत किंवा फिलिंग्स आणि मूड याचा एकमेकांशी तसा संबंध आपण जोडू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अनलाईक कुठले मूड्स किंवा इमोशन्स कॅन अपियर, म्हणजे कुठलंही कारण नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा मूड येऊ शकतो, पण भावना हे तसं नाहीये. सो भावना ही जेव्हा समोर आपल्या काही घडतं किंवा आपले तसे विचार असतात तेव्हाच एखादी भावना निर्माण होते, जे की मूडच्या बाबतीत होत नाही. भावना शून्यात निर्माण होत नाहीत. जेव्हा आपण विशिष्ट भावनांना विशिष्ट घटना किंवा परिस्थितीशी संबंधित म्हणून ओळखतो तेव्हा त्यांना स्वतंत्र भावना म्हणतात. हे आपल्या भावनांच्या कार्यक्रमात पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. भावनांचे विविध प्रकार आहेत. मूलभूत भावना किंवा प्राथमिक भावना म्हणजे भीती, राग, दुःख, आश्चर्य, किळस, आनंद, अपेक्षा, विश्वास इत्यादी. आणि ह्या भावनांच्या चाकामध्ये दर्शविल्या जातात, जिथे प्रत्येक भावना तीव्रतेमध्ये भिन्न आणि इतर संबंधित भावनांना जन्म देणारी म्हणून चित्रित केली जाते. तर प्रकार आणि तीव्रतेच्या दृष्टीने भावनांचे संयोजन हे अधिक जटिल दुय्यम भावनांना जन्म देते. भावनांचे वर्णन आनंद, समाधान, जॉय आणि हॅपीनेस अशा दोन, त्यामुळे मराठीत त्याला आनंदच असं म्हणतात. समाधान, आशा, उत्साह, प्रेम इत्यादी सकारात्मक भावना म्हणून देखील केले जाते. आणि नकारात्मक भावना जसे की भय, राग, दुःख, मत्सर, अपराधीपणा, चिंता इत्यादी. सकारात्मक भावना स्वीकृती आणि तणावाचा सामना करण्याची क्षमता वाढवतात. ते आमचे परस्पर संबंध आणि लवचिकता सुधारतात. ते नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी करतात आणि चांगले शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य देतात. सो नकारात्मक भावना काही विशिष्ट संदर्भ आणि परिस्थितींमध्ये प्रभावीपणे कार्य करण्यासाठी फायदेशीर आहेत. आता जे आपण बोलणार आहोत ती एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे भावनिक बुद्धिमत्तेची. म्हणजे काय? इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स वरती खूप काम चालू केलेलं आहे लोकांनी. 2002 पासनं ऍक्च्युली 1998 मध्ये 1998 मध्ये
त्याच्यावरती बऱ्यापैकी काम चालू झालेलं होतं, पण एक कॉन्क्रीट काम असं 2002 मध्ये आपल्या लोकांसमोर आलं. पहिलं त्यांनी चालू केलं ते गोलमन त्यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे इमोशनल इंटेलिजन्सची. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची, स्वतःला प्रेरित करण्याची आणि स्वतःमध्ये आणि आपल्या नातेसंबंधात भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता, याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. 2004 मध्ये मेयर सॉलोवे आणि कॅरुसो यांनी सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे. भावनांबद्दल तर्क करण्याची क्षमता आणि विचार वाढवण्यासाठी भावनांची क्षमता म्हणून करतात. यात भावनांना अचूकपणे जाणण्याची क्षमता, प्रवेश आणि भावना निर्माण करण्याची क्षमता समाविष्ट आहे, जेणेकरून विचारांना मदत करणे, भावना समजून घेणे आणि भावनिक ज्ञान आणि भावनिक आणि बौद्धिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी भावनांचे चिंतनशीलपणे नियमन करणे. भावनिक बुद्धिमत्तेचे काही घटक आहेत. 5 कंपोनेंट्स आहेत. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मभान, स्वनियमन, प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य. आता जेव्हा आपण इमोशनल इंटेलिजन्स बद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा समोरच्याचे इमोशन्स समजू शकतात, स्वतःचे इमोशन्स समजू शकतात आणि आपण त्या पद्धतीने रिॲक्ट होतो, याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. सो इथे सेल्फ अवेअरनेस, आत्मभान असणं हे खूप गरजेचं असतं. सेल्फ रेग्युलेशन, की आपण आपले इमोशन्स कसे रेग्युलेट करतो आहोत, तेही खूप गरजेचं असतं. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, एम्पथी, समोरच्याचे इमोशन्स समजून घेणे, ज्याला सहानुभूती असं म्हणतात, आणि सामाजिक कौशल्य म्हणजे की सोशल स्किल्स असणे आपले इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी. सो हे मेन 5 कंपोनेंट्स आहेत. पहिले जे 3 घटक आहेत, आत्मजागरूकता, स्वनियमन आणि प्रेरणा, यांना वैयक्तिक क्षमता असे म्हटले जाऊ शकते, जे व्यक्तीच्या स्वतःच्या वाढीवर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करतात. तर सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य ह्या घटकांना सामाजिक क्षमता, सक्षमता म्हणून संबोधले जाऊ शकते, जे सामाजिक कल्याण साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात. पहिल्या 3 घटकांना आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आणि शेवटच्या 2 घटकांना आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं, म्हणजे इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल. सो पहिले जे 3 आहेत म्हणजे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन आणि मोटिवेशन, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या इंट्रापर्सनल असतात. आणि बाकीचे जे 2 आहेत शेवटचे, म्हणजेच की सोशल अवेअरनेस आणि एम्पथी, या इंटरपर्सनल असतात. सो हे जे घटक आहेत हे असे इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल मध्ये डिवाइड केलेले आहेत. इमोशनल इंटेलिजन्स हा आपण शिकू शकतो का? तर भावनांचे नियमन हे एखाद्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा करण्याच्या मुख्य पैलूंपैकी एक आहे. सो आपण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतो, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स बद्दल बोलतो, तेव्हा इमोशनल इंटेलिजन्स कोणी आपल्याला शिकवू शकतं का? तर ही काय कुठली शिकवण्याची गोष्ट नसते. तर प्रत्येक माणूस जो असतो तो आपल्या आपल्या अनुभवातनं शिकत असतो आणि मग त्याला कळत जातं की आपण आपले इमोशन्स कसे रेग्युलेट करायचे, एम्पथी कुठे गरजेची आहे, किंवा सोशल स्किल्स आपण काय काय डेव्हलप केले पाहिजेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा आपण कॉर्पोरेट्समध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा जे इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये त्या पॅनलमध्ये एक सायकोलॉजिस्ट असतो आणि त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा डेफिनेटली बघितला जातो. प्रत्येक वेळेस काही इमोशनल इंटेलिजन्सची कुठली टेस्ट देऊन किंवा असं नाही, पण त्यांना काही हे दिले जातात, म्हणजे काही त्यांना सिच्युएशन्स दिल्या जातात किंवा काही मॉक
प्लेज असतात की ज्याच्यातनं एम्पथी आहे का, किंवा सेल्फ रेग्युलेशन आहे का, सोशल स्किल्स कसे आहेत, हे कॅन्डिडेटचे बघितले जातात. आणि त्यामुळे आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच इमोशनल इंटेलिजन्स ही एक खूप महत्वाचा हा एक घटक आहे, जो हल्ली शाळांपासूनच मुलांमध्ये इम्बाईब करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे पुढे जाऊन फक्त IQ इंटेलिजन्स फक्त डेव्हलप होत नाही, तर EQ हा इक्वली डेव्हलप होतो मुलांचा. एक काळमध्ये असा होता की ज्याच्यामध्ये फक्त IQ वरती लक्ष दिलं गेलं होतं आणि शाळांमधनं सुद्धा फक्त अभ्यास एके अभ्यास एवढंच त्यांना शिकवलं जायचं. पण आता लाईफ स्किल्स नावाचा एक विषय त्यांना ऑल टुगेदर वेगळा असतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं, सिच्युएशन्स मधनं, गेम्स मधनं मुलांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा डेव्हलप करण्यासाठी आणि काही कंपोनेंट्स त्यांच्यामध्ये इम्बाईब करण्यासाठी हल्ली शाळा सुद्धा ह्याच्यावरती खूप काम करत आहेत. आता आतापर्यंत आपण जे बोललो ते जास्ती करून कुठल्या इमोशनल कुठल्या मेंटल हेल्थ साठी लागणाऱ्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दल आपण जास्ती करून बोललो. आता आपण बघणार आहोत पार्ट 2 म्हणजे मानसिक आरोग्य आणि कल्याण यांचा परस्पर संबंध भाग 2. आपण जेव्हा मेंटल हेल्थ बद्दल बोलत असतो ना, तेव्हा स्वतःबद्दल तर डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये बोलतोच, पण सोशली सुद्धा आपल्यामध्ये कुठल्या क्वालिटीज गरजेच्या आहेत याबद्दल हे इम्बाइब्ड असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर आता आपण तो पुढच्या भागात बघणार आहोत. पहिला आणि अत्यंत महत्वाचा ह्यामधला घटक म्हणजे आशावाद आणि आशा असणं, ऑप्टिमिझम आणि होप असणं. ऑप्टिमिझम म्हणजे काय तर पॉझिटिव्ह असणं. आपण पॉझिटिव्ह ग्रोथ बद्दलच बोलत आहोत. तर एखादा ग्लास म्हणजे पेला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा काही जण म्हणतात की हा अर्धा भरलेला आहे आणि काही जण म्हणतात अर्धा रिकामा आहे. जी लोक अर्धा रिकामा आहे या गोष्टीकडे त्यांचं लक्ष जास्त जातं, त्यातनं आपल्याला समजतं की त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे का नकारात्मक दृष्टिकोन आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असे लोक पाहिले असतील की जे त्यांच्या दृष्टिकोनात नेहमी सकारात्मक असतात, चांगल्या गोष्टी घडतील अशी आशा बाळगतात, चांगल्या गोष्टी घडतील यावर त्यांचा विश्वास असतो. तर काही लोक असे असतात की जे नेहमी नकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आणि प्रत्येक गोष्टीकडे निराशावादी दृष्टिकोन बाळगतात. तर त्याच्यावरती पेसिमिस्टिक असणं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हच विचार करणं हे सुद्धा चांगलं नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खूप पॉझिटिव्ह राहणं सुद्धा चांगलं नाही. पण आपण जेव्हा एखादी गोष्ट पॉझिटिव्ह माइंडसेटनी करतो तेव्हा डेफिनेटली ती गोष्ट चांगलीच घडते आणि आपण जर एखादी गोष्ट नेगेटिव्ह माइंडसेटनी केली तर ती गोष्ट काही झालं तरी मग निगेटिव्ह घडते. आता ह्याचा एक खूप चांगला मी तुम्हाला उदाहरण देईन की आई घरी असते की जी स्वयंपाक करते, बरोबर. आईचा जर मूड चांगला नसेल तर पदार्थ बिघडतो, पण आईचा जर मूड छान असेल तर त्या दिवशी पदार्थ खूप छान होतो. सो आपल्याला असं वाटतं की अरे आईला तर हा पदार्थ इतका छान जमतो आणि आज का बिघडला. म्हणजेच काय तर प्रत्येक वेळेस तुम्हाला आई बोलूनच दाखवेल किंवा तिच्या वागण्यातनं जाणवेल असं नसतं, पण मनात कदाचित तिच्या एक पॉझिटिव्हिटी नसते आणि जेणेकरून तो पदार्थ बिघडतो. सो बीइंग ऑप्टिमिस्टिक हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि जी लोक ऑप्टिमिस्टिक असतात ती लोक चांगलं आयुष्य जगू शकतात, कारण त्यांना पुढे काहीतरी आपल्या आयुष्यात छान होईल याचा विश्वास असतो. आणि त्याच बरोबरीने आपण जे बोलणार आहोत की होप निर्माण करणं. सो होप ही एक अशी गोष्ट आहे ओके, स्नायडरने परिभाषित केल्याप्रमाणे
आशा ही ध्येय दिग्दर्शित विचारसरणी आहे, ज्यामध्ये मार्ग, विचार आणि एजन्सी विचार, की एजन्सी विचार म्हणजे काय, त्या मार्गांचा वापर करण्यासाठी आवश्यक प्रेरणा असणे यांचा समावेश होतो. सो आपण जेव्हा होप बद्दल बोलतो तेव्हा होप इज अ व्हेरी गोल डायरेक्टेड थिंकिंग, आणि ज्याच्यामध्ये पाथवेज इन्क्लुडेड असतात, की 2 पाथवेज की ज्याला आपण थिंकिंग असं म्हणतो, आणि पाथवे थिंकिंग आणि एजन्सी थिंकिंग या 2 गोष्टी असतात. सो पाथवे थिंकिंग म्हणजे काय, तर आपण जेव्हा एखादी कुठला तरी मार्ग शोधत असतो तेव्हा त्याला पाथवे थिंकिंग असं म्हणतात. आणि एजन्सी थिंकिंग म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल मोटिवेशन असतं आणि आपण ते रूट्स किंवा आपण तसा ती माहिती वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. सो जेव्हा होप आणि ऑप्टिमिझम ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित असतात तेव्हा डेफिनेटली आपल्याला खूपच माणूस हा जास्त पॉझिटिव्ह समोर येतो, आणि त्यामुळे माणसाची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच रिफ्लेक्ट होते. नेक्स्ट इज लवचिकता, की ज्याला रेझिलियन्स असं म्हणतात. लवचिकता म्हणजे प्रतिकूल किंवा संकट परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता आणि प्रक्रियेत वैयक्तिक वाढ प्रदर्शित करणे. यामध्ये एखाद्याच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे, आशावादी असणे, आत्मविश्वास असणे, भविष्यासाठी नियोजन करणे, अशी आशा करणे आणि प्रभावी सामना करण्याचा वापर करणे समाविष्ट आहे. सो आपण जेव्हा रेझिलियन्स बद्दल बोलतो तेव्हा खूप गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. एखादा व्यक्ती हा खूप रेझिलियंट असतो आणि एखाद्याचा रेझिलियंट कोशंट हा फार कमी असतो. तर रेझिलियन्स म्हणजे काय, तर क्रायसिस सिच्युएशनला सामोरं जाणं आणि क्रायसिस सिच्युएशनला सामोरं जाऊन त्याच्यामध्ये एक पर्सनल ग्रोथ दाखवणं याला रेझिलियन्स असं म्हणतात. तर ज्याच्यामध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे एफिकसी, ऑप्टिमिझम, कॉन्फिडन्स, पुढचा म्हणजे फ्युचरचं प्लॅनिंग करणे, होप असणे आणि इफेक्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज वापरणे या सगळ्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे एक लवचिक व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये दर्शवून धोकादायक आणि तणावपूर्ण परिस्थितीत वाढू शकते आणि भरभराट करू शकते. सो जी लोक खूप रेझिलियंट असतात त्यांना क्रायसिस सिच्युएशन मधून सुद्धा ती लोक खूप चांगल्या पद्धतीने वर येतात. फाईव्ह फॅक्टर मॉडेलमधील सर्व घटकांवर सकारात्मक कामगिरी दर्शवते. ते स्थिरता किंवा न्यूरोटिसिझम, बहिर्मुखता, एक्स्ट्रोवर्जन, अनुभवासाठी मोकळेपणा, सहमती आणि प्रामाणिकपणा यासारख्या घटकांच्या किंवा परिमाणांनुसार व्यक्तिमत्व स्पष्ट करतात. घटकांशी संबंधित वैयक्तिक सामर्थ्यांशी अत्यंत संबंधित आहे. उदाहरणार्थ बहिर्मुखता सकारात्मक गुणधर्मांशी किंवा आउटगोईंग, उत्साही आणि मिलनसार यांच्या सामर्थ्यांशी संबंधित आहे. सहमती उबदार आणि क्षमाशील असण्याशी संबंधित आहे. प्रामाणिकपणा आवेगाच्या अभावाशी संबंधित आहे. कार्यक्षम आणि संघटित आहे. मोकळेपणा कुतूहल आणि कल्पनेशी संबंधित आहे. आणि स्थिरता समाधानी आणि आत्मविश्वास असण्याची संबंधित आहे. सो आपण जेव्हा रेझिलियन्स बद्दल बोलतो तेव्हा पर्सनल स्ट्रेंथशी खूप गोष्टी असोसिएटेड असतात. जसं की आता मी तुम्हाला हे सांगितलं की एक्स्ट्रोवर्जन कशाशी असतं, मग सोशिएबल कशाशी असू शकतं, अग्रीएबलनेस कशाशी असू शकतं. सो बीइंग रेझिलियंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सोप्या भाषेत लवचिकतेचे वर्णन कोणत्याही आव्हान किंवा आघाताचा सामना करताना परत येण्याची आणि आघातानंतरची वाढ दर्शवण्याची क्षमता
म्हणजेच आघातानंतर बरे होण्याची आणि सामर्थ्य मिळवण्याची क्षमता म्हणून वर्णन केले जाते. लवचिकता सामान्य स्थितीत परत येणे, कार्यप्रणाली आणि स्थितीच्या पूर्व आघात स्तरावर परत येणे असे म्हटले जाऊ शकते. पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणजे वर्धित वाढ आणि आघातानंतर कार्य करणे, चांगल्या जीवनासाठी विविध शक्ती आणि कौशल्ये प्राप्त करणे. अशा प्रकारे लवचिकता आशावादी आणि आशा दर्शवते आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि आरोग्यामध्ये लक्षणीय योगदान देते. रिफ आणि सिंगर यांनी परिभाषित केल्याप्रमाणे लवचिकता म्हणजे देखभाल, पुनर्प्राप्ती किंवा आव्हानांनंतर मानसिक किंवा शारीरिक आरोग्यामध्ये सुधारणा असणे. नेक्स्ट इज मनस्वीपणा म्हणजेच की माइंडफुलनेस. माइंडफुलनेसची व्याख्या क्षणोक्षणी जागरूकता आणि येथे आणि आता यावर लक्ष केंद्रित करणे अशी केली जाते. थोडं थांबून विचार केला तर एका दिवसात असे अनेक क्षण येतात आणि या क्षणांना आपण जितके समृद्ध करतो तितकेच आपले आयुष्यही समृद्ध असते. आपल्या जीवनातील सूक्ष्म पैलूंकडे लक्ष दिल्यास मॅक्रो चित्राची आपोआप काळजी घेतली जाते. सो माइंडफुलनेस म्हणजे मनस्वीपणा. माइंडफुलनेस बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस आणि आत्ता जे चालू आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे याला माइंडफुल असणं असं म्हणतात. सो आपण जेव्हा आपलं लक्ष जेव्हा आपण जे आत्ता घडतंय ह्याच्याकडे जर जास्तीत जास्त दिलं तर आपण जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि त्यामध्ये आपले मॅक्रो मॅनेजमेंट किंवा मायक्रो ऍस्पेक्ट्स हे खूप चांगले सॉर्ट होऊ शकतात. आपल्या जीवनातील सूक्ष्म पैलूंकडे लक्ष दिल्यास मायक्रो चित्राची आपोआप काळजी घेतली जाऊ शकते. माइंडफुलनेस क्षणात जगणे किंवा क्षणासाठी जगण्याऐवजी क्षणात उपस्थित असणे सूचित करते. म्हणजे माइंडफुलनेस काय इंडिकेट करतो तर टू लिव्ह इन द मोमेंट किंवा बीइंग प्रेझेंट इन द मोमेंट रादर दॅन बीइंग प्रेझेंट फॉर द मोमेंट. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा असं होतं ना की आपण असं म्हणतो की अरे आत्ताचा आनंद हा त्याच्यात सहभागी होऊन त्याच्यात आपण आनंद जर तेवढा आपण हे केला म्हणजे तेवढा आनंद जर आपण एक्सपिरियन्स केला तर त्याच्यासारखी भावना ही कुठलीच चांगली नसू शकते. सो माइंडफुल असणं आणि खूप त्याच्यावरती म्हणजे टू लिव्ह इन द मोमेंट असणं हेही खूप गरजेचं असतं. आणि उत्तरार्धात भविष्याची चिंता नसलेल्या निश्चिंत वृत्तीचा संकेत आहे आणि तो एक अस्वास्थ्यकर वृत्तीकडे निर्देश करू शकतो. माइंडफुलनेसची व्याख्या सजगता म्हणून करण्यात आली आहे, जी लक्ष देऊन हेतू पुरस्सर सध्याच्या क्षणी आणि निर्णायक पद्धतीने किंवा रादर नॉन जजमेंटल असणे याच्याकडे सुद्धा लक्ष देते. माइंडफुलनेसचे काही पैलू आहेत, काही ऍस्पेक्ट्स आहेत. न्याय न देणारा म्हणजे बीइंग नॉन जजमेंटल, पेशन्स असणं, नवशिक्याचे मन असणं म्हणजे बिगिनर्स माइंड, भरोसा असणं, धडपड न करणारा नॉन स्ट्रायव्हिंग, ऍक्सेप्टन्स असणं आणि लेटिंग गो असणं. सो आपल्यामध्ये जेव्हा हे ऍस्पेक्ट्स असतात तेव्हा तो व्यक्ती अतिशय माइंडफुल असतो आणि तो व्यक्ती मला असं वाटते की खूप चांगलं आयुष्य जगतो, कारण तो कोणाला जज करत नाही, त्याला पेशन्स खूप असतो, त्याला कायम काहीतरी नवीन शिकायची तयारी असते, ट्रस्ट असतो समोरच्यावरती, खूप स्ट्रायव्हिंग असणं. मला खूप आपण
हे ठेवणं म्हणजे खूप जास्त की मला हवा हवा असा एक हे ठेवणं, तसं नसतं. ऍक्सेप्टन्स असतो सगळ्याचाच आणि लेटिंग गो नेचर असतं की अगदी खूप नेगेटिव्ह गोष्टी धरून ठेवण्याची त्यांचा स्वभाव नसतो. सो दीज आर दी ऍस्पेक्ट्स ऑफ बीइंग माइंडफुल. नेक्स्ट जे आपण बोलणार आहोत आनंद. आनंद म्हणजे काय किंवा आनंद हा सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे आणि जीवनात सर्वात जास्त इच्छित ध्येय आहे. ही एक सकारात्मक भावनिक अवस्था आहे ज्याचा आपल्या जीवनातील सर्व पैलूंवर परिणाम होत असतो. एखाद्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे जीवन कसे दिसते याच्या संदर्भात संपूर्ण जीवनाचे मूल्यमापन समाविष्ट आहे. एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेबद्दलचा हा एकंदरीत निर्णय आहे. येथे आपण आनंदाच्या हिडॉनिक आणि युडॅमॉनिक अर्थामध्ये फरक करू शकतो. आनंद ही एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे. जो व्यक्ती खूप आनंदी असतो, ज्याला प्रत्येक गोष्टीत आनंद जाणवतो, त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य हे खूप छान असतं. कारण का तो सततच खूप छान मूड मध्ये असतो, सततच छान पॉझिटिव्ह ग्रोथ कडे त्याचं लक्ष केंद्रित असतं आणि तो स्वतः जे करतोय, लोक जे आजूबाजूचे करतात, ह्या सगळ्यात तो आनंद मानत असतो. सो हेडॉनिक दृष्टिकोन आनंद आणि आनंद मिळवण्यावर लक्ष केंद्रित करते. उदाहरणार्थ चांगले अन्न खाणे, चित्रपट पाहणे किंवा पिकनिकला जाणे इत्यादी. याचा उद्देश आनंद वाढवणे आणि वेदना टाळणे हा असतो. या जीवनातील समाधानाच्या दृष्टिकोन मूल्यांकनांचा एक संज्ञानात्मक घटक आणि नकारात्मक भावनांऐवजी सकारात्मक भावनांच्या व्याप्तीने चिन्हांकित केलेला एक भावनिक घटक समाविष्ट आहे. सो हेडॉनिक म्हणजे काय की आपण सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवून आपण आता मजा करूयात, ह्या माइंडसेट हा जसा जेव्हा माइंडसेट असतो तेव्हा तो एक हेडॉनिक अप्रोच असतो. अशा प्रकारे आनंदासाठी हेडॉनिक दृष्टिकोन म्हणजे व्यक्तिपरक कल्याण, जो जीवनातील वैयक्तिक समाधान आणि तृप्तीबद्दल बोलतो. तर युडॅमॉनिक आनंद हे मनोवैज्ञानिक कल्याण मानले जाते. युडॅमॉनिक म्हणजे काय तर सायकोलॉजिकल वेलबिंग साठी आपण युडॅमॉनिक हॅपीनेस बद्दल बोलतो. युडॅमॉनिक दृष्टिकोन व्यस्ततेच्या भावनेवर लक्ष केंद्रित करतो. मानवी क्षमता साध्य करणे आणि जे काही करत आहे त्यातून अर्थ प्राप्त करणे. उदाहरणार्थ एखाद्याच्या आवडत्या खेळासाठी, संगीत किंवा नृत्यासाठी स्वतःला समर्पित करणे, समाजातील गरीब आणि वंचितांना मदत करणे, स्थानिक स्वयंसेवा करणे, क्लब आणि उपक्रम करणे, कुठला समुदाय सेवा करणे इत्यादी. म्हणजे जेव्हा आपण युडॅमॉनिक बद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्याला दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी जेव्हा होतो तेव्हा त्याला युडॅमॉनिक दृष्टिकोन असं म्हणतात. हेडॉनिक आणि युडॅमॉनिक दोन्ही आनंद एखाद्याच्या कल्याणासाठी योगदान देतात. नेक्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जो अंमलात आणणं आणि प्रॅक्टिस करणं खूप अवघड आहे, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस, कृतज्ञता आणि क्षमा. कृतज्ञ असणे ही जी भावना आहे ना, ही सगळ्यांकडे नसते. कृतज्ञ असणे म्हणजे काय की जेव्हा आपण थँकफुल असतो एखाद्या गोष्टीसाठी, आपण गोष्ट असेल किंवा लोक असतील की आपण आपला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते. कृतज्ञता आणि क्षमा ह्या दोन रचना आहेत ज्या व्यक्तीमधील परस्पर सामर्थ्य प्रतिबिंबित करतात आणि मानसिक आरोग्य आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण परिणाम करतात. कृतज्ञता म्हणजे कृपा, कृतज्ञता आणि दयाळूपणा हे सर्व संस्कृती आणि
ट्रेडिशन्स म्हणजे परंपरांमध्ये मूल्यवान आहे आणि दयाळूपणा, देणे आणि घेणे या सौंदर्यावर प्रकाश टाकते. चारित्र्य शक्ती म्हणून कृतज्ञता 3 पैलूंनी चिन्हांकित केलेली आहे. तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळाला आहे, परिणाम आपल्यासाठी मूल्यवान आहे, हे देणाऱ्याने हेतू पुरस्सर दिले आहे. सो आपण ग्रॅटिट्यूड जेव्हा असतो तेव्हा त्याला कॅरेक्टर्स आहेत, 3 स्ट्रेंथ कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की एखाद्याचा पॉझिटिव्ह आउटकम असणे, त्या आउटकम मध्ये काहीतरी व्हॅल्यूज असणे आणि आपण इंटेन्शनली जेव्हा एखादी गोष्ट देतो तेव्हा आपण म्हणतो की ग्रॅटिट्यूड आपला आपण एक्सप्रेस करतोय. कृतज्ञतेचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ ते आशा, क्षमा, नम्रता आणि सहानुभूतीशी संबंधित आहेत. हे जीवनातील समाधान, आशावाद, आनंद आणि मानसिक कल्याण वाढवते. आता आपण बघणार आहोत की ग्रॅटिट्यूड वाढवण्यासाठीचे काय फॅक्टर्स आहेत. तर आपण रायटिंग अ लेटर असेल, एखाद्यासाठी आपण पत्र लिहितो, रोजच्या रोज आपण 3 चांगल्या आपल्या दिवसभरात घडलेल्या चांगल्या 3 गोष्टी किंवा काही जण एक असं ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करतात की ज्याच्यामध्ये ते एक्सप्रेस करत राहतात की त्यांना कुठली गोष्ट त्यांनी खूप ग्रॅटिट्यूडनी ऍक्सेप्ट केलेली असते किंवा त्यांना त्या गोष्टीबद्दल खूप छान वाटत असतं. या गोष्टी ते खूप जण लिहून एक्सप्रेस करत असतात. सो इफ यू वॉन्ट टू एनहॅन्स ग्रॅटिट्यूड तर यू कॅन डू अ लॉट ऑफ दीज थिंग्स. आणि एक सिम्पल थँक्यू इज ऑल्सो अ व्हेरी बिग एक्सचेंज ऑफ ग्रॅटिट्यूड असं मला वाटतं. त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड असणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्याला ती असते, ज्याला तो एक सेन्स असतो आणि तो व्यक्ती डेफिनेटली सायकोलॉजिकली आणि मेंटली खूप समाधानी असतो आणि त्याची पॉझिटिव्ह ग्रोथ ही खूप चांगल्या पद्धतीने होत असते. नेक्स्ट आपण बघणार आहोत की क्षमा म्हणजे फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेसचे सुद्धा काही हे आहेत, पैलू आहेत जे आपण बघणार आहोत. व्यक्तीवर अतिक्रमण आहे म्हणजे की देर इज अग्रेशन. तथापि व्यक्ती पीडिताची भूमिका न करण्याचे निवडतो. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती हा विक्टिम होत नाही, व्यक्ती अपराध्याबद्दल कोणत्याही नकारात्मक भावनांचा त्याग करते आणि सकारात्मक भावना आणि कृती प्रदर्शित करते आणि व्यक्ती अपराध्याप्रती परोपकारी वृत्ती आणि वागणूक दाखवते. म्हणजे काय की आपण फॉरगिव्ह केव्हा करतो, जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीच वाटत नसतं किंवा आपल्याला आपण म्हणजे जस्ट आपण त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह विचार केलेला असतो आणि आपण ती गोष्ट सोडून देतो किंवा तो जो हे असतो म्हणजे बेनेव्होलेंट ऍटिट्यूड असतो की ज्याच्यामध्ये आपण अशी एक काय बरं आपण म्हणू शकतो अशी वृत्ती की ज्याच्यामध्ये मला त्याचा त्रास काहीच झालेला नाहीये. म्हणजे मी जेव्हा एक थर्ड पर्सन म्हणून त्याचा विचार करते की ठीक आहे, म्हणजे मला जर याचा काही त्रासच झालेला नाही तर मी का म्हणून ह्या व्यक्तीवरती राग दर्शवायचा, त्यापेक्षा मी त्याला क्षमा करून टाकते, असा अप्रोच असणं. सो जेव्हा काही घटक असतात तेव्हा आपण असं म्हणतो की आपण एखाद्या व्यक्तीला माफ केलं किंवा आपण क्षमा केलं, त्याला आपण हे केलं म्हणजे ऍक्सेप्ट आपण करून टाकलं की ओके, या व्यक्तीला आपण एक फॉरगिव्हिंग आपला एक अप्रोच ठेवला. बऱ्याचदा असंही होतं की आपल्या हातात सिच्युएशन नसते आणि त्यामुळे आपण फॉरगिव्ह करून टाकतो ती सिच्युएशन. सो एक फॉरगिव्हनेस मॉडेल हे केलं होतं. वर्थिंग्टन यांनी 2000 मध्ये त्यांनी लोकांसमोर आणलं
की ज्याला ते रीच मॉडेल असं म्हणतात. रीच म्हणजे काय तर रिकॉल द हर्ट अँड इंजुरी कॉस्ट, डेव्हलप एम्पथी, showing altruistic behavior, commit verbally to forgive and hold on to forgiveness. म्हणजे त्यांनी रीचचं एक हे केलं होतं की ॲब्रिव्हेटेड फॉर्म केला होता की दुखापत आणि दुखापत आठवणे, सहानुभूती विकसित करणे, परोपकारी वर्तन दर्शवणे, क्षमा करण्यासाठी तोंडी वचनबद्ध आणि क्षमा धरून ठेवणे. सो जेव्हा ह्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो की फॉरगिव्हनेस मॉडेल बद्दल, तेव्हा रीच मॉडेल असं त्याला म्हटलं जातं. सो आपण जे आतापर्यंत बघितलेलं आहे ते तुम्ही आता पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण बघितलंय. पार्ट 1 मध्ये आपण मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ग्रोथ ह्या स्वतःमध्ये असणाऱ्या क्वालिटीज कुठल्या डेव्हलप करायला पाहिजे ते बघितलंय. आणि पॉझिटिव्ह हेल्थ आणि मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ग्रोथ या दोन गोष्टी जर आपण इतरांचा काय विचार करतोय आणि कसा विचार करतोय हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं टू हॅव अ पॉझिटिव्ह ग्रोथ अँड गुड मेंटल हेल्थ. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे सेशन व्यवस्थित कळलेलं असेल. इंटरेस्टिंग पण आहे, तुम्ही पण वाचू शकता ह्याच्याबद्दल आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर मला डेफिनेटली विचारू शकता. आता आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढचं सेशन हे आपलं ह्याच्यावरतीच अवलंबून असेल. थँक्यू.